गाडी मला का दाखवते? मला का दाखवते कचऱ्याची गाडी? कारण मी कचरा आहे का? तो पानी पी लेस तू 3. मी कुठं पिले? मी एक नारळचं पाणी पण पिलं नाही. अरे ये मुझे उठा के लेके जा सकता है? उठा के लेके जा सकता है ना मुझे? नमस्कार मित्रांनो, तर आजची सुरुवात झाली आहे पोहे बनवण्यापासून. तर आज आम्ही जाणार आहे चेंबूरला माझ्या नंदच्या घरी. तर तिकडे जाण्याच्या अगोदर आमचा चहा आणि टोस्ट खाऊन झालेला आहे. आणि इथं माझा आवाज काहीच येत नाही कारण माझा हस्बंड गेलेला आहे आतमध्ये आंघोळ करायला. त्यांनी ऐकलं की मी व्लॉग बनवते तर तो माझा व्लॉग बंद करेल. कचऱ्याची गाडी मला का दाखवते? मला का दाखवते कचऱ्याची गाडी? कारण मी कचरा आहे का? नको का? मग जा फेक मला कचऱ्यामध्ये. नको. बघ हे किती घाणेरडा माणूस. एकटा एकटा पितायला लाजा शरम काही नाहीये. 3 नारळाचं पाणी पिलेस तू 3. मी कुठं पिले? मी एक नारळाचं पाणी पण पिलं नाही. असं मला बघून वाटतं का मी एक नारळाचं पाणी पण पूर्ण पिऊ शकते? नाही पिऊ शकत आहे. बरं बिचारा देतोय मला. देखो यहाँ पे कितनी गंदगी है. सिर्फ गंदगी सिर्फ गंदगी सिर्फ गंदगी. चले टिकट पकड़. हाँ? अपने दिमाग की मेरे दिमाग में क्या जरूरत है? ये मुझे उठा के लेके जा सकता है? उठा के लेके जा सकता है ना मुझे? क्यों? ये कसं तर प्रचंड गर्दीमध्ये आम्हाला थोडीशी जागा भेटली आहे हवा खायला. तर आम्ही थांबलो आहे. जनरल डब्यामध्ये आल्यानंतर आम्हाला असं वाटत होतं की स्लीपरचं तिकीट घ्यायला पाहिजे होतं. पण स्लीपरचं तिकीट घेऊन आम्ही जाणार कुठं? आम्ही फर्स्ट डे बाहेर निघालो आहे, ते पण जनरल डब्यामध्ये. आणि जनरल डब्यामध्ये फिरण्याची एक वेगळीच मजा. आपल्याला कमी पैशामध्ये लांब ट्रॅव्हल करायला येतं. आणि हे नवरा माझा कुठे जायचं बघतोय आणि मी इकडे तिकडे जातीये. तर आम्ही 2-4 रिक्षा बघितल्यानंतर आम्हाला एक रिक्षावाला भेटला. एक अंकल आम्हाला न्यायलाच रेडी झाले. आम्हाला कुठं जायचं होतं हे नक्की आम्हाला पण माहिती नव्हतं. मग आम्ही मॅप लावला होता, मॅपने जात होतो. तोपर्यंत माझ्या मनामध्ये खूप काही चाललं होतं. असं चाललं होतं की परी हूँ मैं, कोई गाणं बजा दो. मग माझ्या मनामध्ये एक डाऊट आला. तर मी क्वेश्चन विचारायला गेले माझ्या नवऱ्याला. खरं तर आता मला सवय झाली आहे. ह्याचं असं बोलणं, मला रोस्ट करणं हे माझं रोजचं झालं आहे. मला काहीच वाटत नाही. मी शेमलेस झाली आहे. मला वाईट पण वाटत नाही आणि मला चांगलं पण वाटत नाही. मला काहीच वाटतच नाही. मी शेमलेस झाली आहे, बिलकुल शेमलेस. जिसे कोई फ़र्क नहीं पड़ता. तुम मेरी बेइज्जती करो या तुम मेरी अच्छाई करो, मुझे कुछ फ़र्क नहीं पड़ता. तर आम्ही चेक केला फ्लॅट नंबर आणि निघालो फ्लॅटकडे. म्हणजे लिफ्टचा वेट करत थांबलो होतो. तर फायनली एवढ्या उन्हामध्ये आम्ही घरी पोहोचलो. घरी पोहोचलं की शांत AC. वा, गार गार हवेमध्ये एकदम शांत होतं. मस्त मजा आली. आणि पहिलं जसंच मी एंट्री मारली तरी मला काकूनी बोलायला चालू करू, बडबडी आली. म्हणजे मी खूप बडबड करते का? असं वाटतं का तुम्हाला मी खूप बडबड करते? अरे मी ॲक्च्युली खूप बडबड करत नाही. मी किती शांत आहे, किती शांत, स्वीट, सोबर, असं क्यूट मुलगी आहे. पण तरी पण लोक असं मला म्हणतात बडबडी आहे. मी का बडबड करू यार? मला कोण बडबडायला नाही लागत. मी एकटेच बडबड करते. तसं मी नाही बडबडत करत. ॲक्च्युली मी बडबड करतच नाही. मग इथे ताई आणि काकू आमच्यासाठी जेवण करत होते. काकू आमच्यासाठी पुरी वगैरे करत होती. आणि ताई इथं ना खूप छान केक्स बनवतात. खूप छान. म्हणजे त्यांची ॲक्च्युली केक फॅक्टरीच आहे. ते घरामधूनच केक बनवून सेल करतात. मग त्यांना एक सांगितलं माझ्यासाठी पण एक केक बनवा. तर त्यांनी माझ्यासाठी एक छोटासा प्यारासा केक बनवला. खूप छान होता. आणि जेवायला तर एवढी व्हेरायटी केली होती की काय सांगायचं. मग तिथून निघालो आम्ही आमच्या घरी. टिक्का वगैरे लावला होता कारण मी पहिल्यांदा त्यांच्या घरी गेले होते. तर असं आम्ही पुन्हा स्टेशनवरती पोहोचलो आणि स्टेशनवरती निघालो आमच्या घरी रिटर्न येण्यासाठी. तर रिटर्न पण पोहोचलो तेव्हा पण खूप गर्दी होती. तेव्हा पण आम्हाला काय बसायला जागा भेटली नाही. उभारूनच आम्हाला यावं लागलं. हम उतर गए हमारे गंदे से स्टेशन पे. बाहेर खाऊ घालतो. हां, बाहेर मला खाऊ. काय खायचं बाहेर? पण तुला उद्या टिफिनसाठी भाजी तर घ्यावीच लागेल. काय खायचं तुला बाहेर?
बाहेर मला मंचुरियन खायचं आहे, त्याच्या नूडल्स खायचं आहे, त्याच्यानंतर मला फ्रँकी खायची आहे, त्याच्यानंतर मला ट्रिपल राईस खायचं आहे. खायचे बेवफा